नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा। पण त्याआधी काही तुम्हाला महत्त्वाच्या सूचना आहेत त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर त्याआधी आपण बघूया आणि नंतर आपण फॉर्म कसा भरायचा ते बघूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला त्याच्याबद्दलचा जन्म दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ठीक आहे। हे तुम्हाला सादर करायचं आहे। त्यानंतर सर्व पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना MSCIT किंवा DOEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा OABC स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आता MSCIT किंवा ह्याच्यातनं कोणाला कोणाला सूट आहे तर त्या शासनाचा त्याबद्दल एक GR आहे, ठीक आहे। तर तो GR आपण बघूया। तर ज्या विद्यार्थ्यांनी AICTE अप्रूव्ह असलेल्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केला असेल अशा सर्व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना MSCITतनं सूट आहे। त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वी व 12वीला जर तुम्हाला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा विषय असेल आणि तो घेऊन तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला सुद्धा MSCITतनं सूट आहे। त्यानंतर ICSC म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन यांच्या मार्फत जर तुम्ही 10वी 12वी केली असेल आणि सेम संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन जर तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला सुद्धा सूट आहे, ठीक आहे। तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। पुढे जे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्लिश टंकलेखनाचं तर हे तुमचं गव्हर्नमेंटचं पाहिजे, ठीक आहे। बाकी कुठलंही अधुन्मेय असणार नाही, म्हणजे तुम्ही दुसरं कुठल्याही इन्स्टिट्यूटकडनं टायपिंगचं सर्टिफिकेट घेतलं असेल तर ते व्हॅलिड नाही। पुढे मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, त्यासाठी मराठी लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे। पुढे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे, तर हे कधी तर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा। तर त्याचा फॉर्मॅट बघा असा असतो जो तुम्हाला मी टेलिग्रामवर नंतर प्रोव्हाइड करेल आणि आपल्या टेलिग्रामची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, ठीक आहे। पुढे तुमचं पोलिसांकडनं चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं जाते, ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला द्यावं लागते। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि वयाबाबतचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल, तर ही सगळी कागदपत्र तुम्हाला आवश्यक असतात। त्यामुळे कोणीही खोटी माहिती टाकायची नाहीये। पुढे तुम्ही जर अशी खोटी माहिती प्रोव्हाइड केली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई ही सुद्धा करण्यात येते, त्यामुळे कोणीही करायची नाही। पुढे कास्ट व्हॅलिडिटी संबंधी मी महत्त्वाचं सांगणार होतो, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला असणं गरजेचंच आहे, ठीक आहे, तुम्हाला दाखवायचंच आहे। पण ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये अशा विद्यार्थ्यांनी जेव्हा ते नियुक्तीस पात्र होतील तेव्हा 1 महिन्यांच्या आत तुमची जी कागदपत्र आहेत ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तुम्हाला द्यायची आहे, प्रशासनाकडे। आणि नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ती कागदपत्र किंवा ते तुमचे सर्टिफिकेट तपासणीसाठी पडताळणी समितीकडे पाठवेल आणि मग तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे 3 महिन्याच्या आत होऊन येणं गरजेचं आहे। अदरवाईज जर जास्त कालावधी लागला तर तुम्ही नियुक्तीस पात्र नाही असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। पुढे जे अनुसूचित जमाती कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत म्हणजे ST कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे असणं गरजेचंच आहे। तुम्हाला इथे काहीच सवलत नसेल, जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नियुक्तीस पात्र राहणार नाही, तर हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे। पुढे जे विद्यार्थी ओपन मधनं फॉर्म भरणार असतील पण ते एखाद्या कास्ट मधनं येत असतील, त्यांच्या कास्टसाठी कुठलीही जागा नसेल त्या पोस्टसाठी, तर त्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये कास्ट बद्दल मेन्शन करायचं आहे, ठीक आहे। ओपन असं मेन्शन नाही करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कास्ट बद्दल माहिती हे इन्फॉर्मेशन ही टाकायची आहे। पुढे ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दाखवायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास ते वैध असलं पाहिजे, ठीक आहे, मी मागे सांगितलं होतं। पुढे सेम EWS कॅटेगरी त्यांचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला रेडी ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची जर घोषित केली असेल आणि त्यांच्याकडे तसं सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेलं प्रमाणपत्र असेल तर असे विद्यार्थी हे आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असणार आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी, SC आणि ST ह्या प्रवर्गातील महिला सोडून म्हणजे OBC कॅटेगरीतील ज्या महिला आहेत ज्यांना समांतर आरक्षण घ्यायचं आहे त्या महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे सादर करणं आवश्यक आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे। पुढे तुमचा शैक्षणिक अर्हता जी आहे आणि अनुभव कालावधी हा तुमचा शेवटचा म्हणजे फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस जो आहे 3 जुलै ह्याला अनुसरूनच ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजे काउंट केला जाईल, ठीक आहे। तर अजूनही कोणाचं सर्टिफिकेट येणं बाकी असेल त्यांनी फॉर्म भरायला घाई करू नका, तुमचं सर्टिफिकेट येऊन द्या आणि नंतर मग फॉर्म भरा, ठीक आहे। पुढे जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इतर मुक्त विद्यापीठातले असतील ज्यांनी पदवी घेतली असेल
आणि ती मुक्त विद्यापीठ UGC मान्यता प्राप्त असतील तर अशा पदवीधारक विद्यार्थ्यांना लेखपाल, वरिष्ठ लेखा परीक्षक, लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक या पदाकरता अर्ज हा करता येईल. ठीक. पुढे जिथे 10वी 12वी किमान अर्हता आहे अशी जी पदं असतील तिथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी असतील जे की तिथली पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि तिथली पदवी परीक्षेचा पहिलं वर्ष उत्तीर्ण झालेले असतील ते सुद्धा ह्यांच्यासाठी अप्लाय करू शकतात 10वी आणि 12वीच्या पदासाठी. त्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट असतील, गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे विद्यार्थी असतील म्हणजे महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर, तर अशा लोकांनी त्यांच्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखांना हे कळवायचं आहे की मी ह्या पदासाठी ह्या जाहिरातीचा संदर्भ देऊन असा अर्ज करत आहे. पण जर त्या विभागाने ते नामंजूर केलं पण तरीही तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर जो अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे 3 जुलै, तर ह्या 3 जुलैपासून 30 दिवस अधिक करून चला म्हणजे 30 दिवसाच्या आत तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांना ते कळवायचं आहे. आणि हे कोणी कळवायचं आहे तर तुमचे जे विभाग प्रमुख असतील, कार्यालय प्रमुख, त्यांनी कळवायचं आहे. ठीक आहे. पुढे आता जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार आहेत अशा विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे किंवा टायपिंगचे जे प्रमाणपत्र आहे जे अपलोड करायचं आहे त्यापासनं तात्पुरताही सूट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नियुक्त व्हाल पदावर त्या नियुक्त झालेल्या तारखेपासनं 2 वर्षाच्या आत आणि 2 संधीमध्ये तुम्हाला ती परीक्षा पास करून तुम्हाला हे सर्टिफिकेट हे तिथे सबमिट करायचं आहे. तर इथे लक्षात घ्या कोण आहे इथे पदवीधर, अंशकालीन उमेदवार, सगळे पदवीधर नाही. त्यानंतर पुढचं आहे भरती प्रक्रियेत जर तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि पुढे जी निवड प्रक्रिया होणार आहे त्या निवड प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीपर्यंत जर तुम्हाला कुठे निलंबन, दंड किंवा फौजदारी खटला किंवा शिस्तभंग विषयक तत्सम कारवाई जर एखादी झाली तर तुम्हाला ते कळवायचं आहे. तर अशा कारवाई जर तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर जर कळवली नाही, जर तुमच्यावर झाली असेल तर तुम्हाला ती नियुक्ती तुमची पुन्हा रद्द करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलीही खोटी कागदपत्रे आणि खोटी माहिती प्रोव्हाइड नाही करायची आहे, अदरवाईज तुम्हाला पुन्हा तुमची नियुक्ती ही रद्द करण्यात येईल. त्यानंतर जी तुम्ही फॉर्म भराल, एकदा फॉर्म तुम्ही सबमिट केला तर तुमची कुठलीही माहिती पुन्हा तुम्हाला एडिट करून दिली जाणार नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून फॉर्म हा व्यवस्थित भरा. ठीक आहे. मी कसा भरतोय ते बघा आणि नंतर भरा. पुढे आता एक्झाम संबंधी तर अग्निशामक सेवेतील सर्व पदाकरता 100 मार्काची ऑनलाईन परीक्षा असेल आणि 100 मार्काची त्यांची ही फिजिकल टेस्ट असेल किंवा मैदानी क्षमता चाचणी असेल. आणि बाकीची जी पदं आहेत त्याच्यासाठी 200 गुणाची जी ऑनलाईन परीक्षा असेल. आता मार्कांची जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इथे दिलेलं नाहीये. तर ह्यासाठी काय डिस्ट्रीब्युशन असेल आणि काय सिलेबस असेल त्यासंबंधी मी एक व्हिडिओ बनवेल की परीक्षा कशी क्रॅक करायची आहे, तर त्यामध्ये ते आपण व्यवस्थित बघूया. पुढे परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया असेल जर परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात झाली असेल तर. त्यानंतर पुढे असेल ग्रुप लेवल टायमर. आता ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप लेवल टायमर माहीत नसेल त्या विद्यार्थ्यांनी माझा पुढचा व्हिडिओ बघायचा आहे, एक्झाम कशी क्रॅक करायची, त्याच्यामध्ये मी सर्व ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगेल. पुढे आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जर फॉर्म भरत असाल तर तुमची ही वेब ब्राउझर असणं आवश्यक आहे, अदरवाईज तुम्हाला फॉर्म हा व्यवस्थित दिसणार नाही. ठीक आहे. फॉर्म मधले कंटेंट हे व्यवस्थित दिसणार नाही. पुढे तुम्हाला क्लोज करायचं आहे. नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करताना तुमचा जो 10वीचा रिझल्ट आहे त्या रिझल्टवर जे नावं आहेत, जे स्पेलिंग्स आहेत ते तुम्हाला इथे फिल करायचे आहेत, तेच व्यवस्थित फिल करायचं आहे. इथे तुमचं पहिलं नाव येईल, इथे तुमचं मधलं नाव येईल आणि इथे तुमचं आडनाव येईल. ठीक आहे. इथे तुमच्या आईचं नाव आणि इथे तुमच्या वडिलांचं नाव जे की तुमच्या 10च्या रिझल्टवर असेल. ठीक. पुढे नावाआधी तुम्ही कुठलंही मिस्टर, मिसेस असं काहीच लावायचं नाहीये, सॅल्युटेशन. त्यानंतर तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पण यस असेल तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट असायला हवं. पुढे तुम्ही इथे तुमची बर्थ डेट फिल करा, तुमचं लिंग सिलेक्ट करा आणि इथे तुमचा चालू मोबाईल नंबर हा फिल करा. ठीक आहे. असं नाही झालं पाहिजे की आज मोबाईल चालू आहे आणि नंतर तुमचा फोन हा बंद होईल. म्हणजे तुमचं पुढचं जे पण कम्युनिकेशन होणार आहे ते इथेच होणार आहे, मोबाईलवर आणि ईमेलवर. म्हणून जो तुमचा परमानंट ईमेल असेल तोच इथे टाकायचा आहे. कोणीही ईमेल हा आता क्रिएट करून नवीन क्रिएट करून टाकायचा आहे. जर तुम्ही नवीन क्रिएट करत असाल तर तुमचा पासवर्ड आणि ईमेल तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, जेणेकरून पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला ते इझी जाईल. इथे तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. पुढे तुम्ही जर मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. जर तुम्ही इथे यस केलात
तर तुम्हाला हे टाकण्याची गरज नाही. ठीक आहे, मॅट्रिक्युलेशन नंबर किंवा मॅट्रिक्युलेशन रोल नंबर टाकण्याची गरज नाही 10वीचा. पण जर तुम्ही नो केला म्हणजे तुम्ही जर SSC बोर्डाकडनं केलं असेल तर तुम्हाला 10वीचा रोल नंबर टाका आणि तुमचं मॅट्रिकचं जे वर्ष असेल ते टाका. पुढे इथे तुम्हाला एक्झाम सेंटर पसंती द्यायची आहे. पहिल्या नंबरवर जे तुमचं जवळचं सेंटर असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या जवळपास तुम्ही एक्झामला जाता येईल. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम सेंटर चॉईस 2 म्हणजे ह्यापेक्षा थोडं लांब असेल ते इथे सिलेक्ट करा आणि त्यापेक्षा थोडं लांब असेल ते इथे सिलेक्ट करा. ठीक आहे, हे सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला चेकबॉक्स चेक करायचा आहे. त्यानंतर OTP तुम्हाला इथे जनरेट करायचा आहे. OTP तुमच्या मोबाईलवर नंबरवर जाईल, तो तुम्ही इथे फिल करा आणि OTP फिल केल्यानंतर तुम्हाला कॅपचा ऑथेंटिकेशन येईल. तर हा कॅपचा जो आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि मग नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा हा चेकबॉक्स चेक करा आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला इथे फिल करायचे आहे आणि मग रिव्हेरीफाय करायचं आहे. रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जे पण आता रजिस्ट्रेशनसाठी फिल केलं असेल ते तुम्हाला इथे दिसेल. ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करा कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे, कुठे चुकी केली आहे, कुठे जेंडर मेल असेल तर फिमेल केलाय का फिमेल असेल तर मेल केलाय, हे सर्व व्यवस्थित चेक करा. कारण ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही फॉर्म हा एडिट करता येणार नाही किंवा रजिस्ट्रेशन हे पुन्हा करता येणार नाही. कारण तुम्ही जो 10वीचा रोल नंबर टाकला आहे त्यानुसार तुम्हाला फक्त त्याच्यावर एकच रजिस्ट्रेशन करता येते. त्यामुळे पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करा आणि नंतर रिव्हेरीफाय केल्यानंतर हे सगळे चेकबॉक्स चेक करायचे आहेत आणि इथे क्लिक करायचं आहे आणि बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येतो की ओके आहे का क्लोज करायचं आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे, तर सगळी माहिती ओके असल्यास ओके करा. आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर त्या लोकांनी पाठवला असेल. ठीक, तर तो तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन किंवा व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण नंतर तुम्हाला लॉग इन जो करायचा आहे तो त्यांनीच करायचा आहे. पुन्हा क्लोज करा. नंतर जी तुम्ही माहिती भरली असेल ती व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करा आणि पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय पोस्टवर क्लिक करा. नंतर तुमचा मेन फॉर्म हा ओपन होईल. ठीक आहे, आता हा चेकबॉक्स चेक करा. त्यानंतर ज्या पदाला अप्लाय करायचं आहे ते पद हे ड्रॉप बॉक्स सिलेक्ट करून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. मग तिथे तुम्हाला हा पोस्ट कोड त्या पदाचा दाखवेल आणि तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन आधी भरली असेल ती इथे होऊन जाईल. ठीक आहे, आपोआप येऊन जाईल. फक्त तुम्हाला मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि नंतर 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलासाठी पात्र आहात का, तर इथे तुम्हाला यसच करायचं आहे. जर तुम्ही नो केलात तर तुम्ही पुढे हा फॉर्म भरू शकत नाहीत. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का, तर इथे तुम्हाला नो करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या मध्ये राहत असाल, पण 865 गाव अशी आहेत बाउंड्रीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर, तिथले जर कोणी विद्यार्थी असेल तर तुम्ही तिथे यस करा, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी नो करायचं आहे. त्यानंतर जर तुमचं मॅरेज झालं असेल तर तुम्हाला ती डेट ऑफ मॅरेज इथे फिल करायची आहे. बाकीचे हे डिटेल्स जे आहेत ते आपोआप येऊन जातील. त्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व सिलेक्ट करायचं आहे, जे की असेल इंडियन. पुढे तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसिल असाल तर यस करा. पुढे तुमचा डोमिसिल नंबर, बर्थ सर्टिफिकेट नंबर किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नंबर, ह्या तिघांमधलं जे पण सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही इथे नंबर टाकायचा आहे. सॉरी, इथे तुम्हाला त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं आहे. तर आता इथे जे तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करणार असाल तेच सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं आहे. असं नाही झालं पाहिजे की मी फॉर्ममध्ये टाकतो डोमिसिल सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जातो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला, तर असं चालणार नाही. पुढे तुम्हाला ते डोमिसिल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे जे तुम्हाला इश्यू झालं असेल त्याची तिकडे तुम्हाला तारीख टाकायची आहे आणि त्याचा जो अनुक्रमांक आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ठीक आहे, तो मॅच झाला पाहिजे नंतर, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला घेऊन जायचं आहे. पुढे तुमची जर कास्ट कॅटेगरी असेल तर कास्ट इथे मेन्शन करा आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याची जी इश्युइंग ऑथॉरिटी असेल त्याचा इश्युइंग ऑथॉरिटीचं इथे नाव मेन्शन करा आणि तुम्हाला जेव्हा ते इश्यू झालं त्याच्यावर जी डेट असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि त्याचा जो सिरियल नंबर असेल किंवा अनुक्रमांक असेल त्याच्यावरचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो की मॅच झाला पाहिजे पुढे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा. त्यानंतर तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर त्याची जी वैधता तारीख असेल ती तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. पण नसेल तर नाही केली तरी चालेल, मी तुम्हाला मागे सांगितलंय तुम्हाला नंतर काय करायचं आहे. त्यानंतर बघूया नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लावायचं आहे तुमची इश्युइंग ऑथॉरिटी ते टाका, त्याची इश्युइंग डेट टाका आणि त्याचा सिरियल नंबर टाका. आता ही डेट टाकताना एक व्यवस्थित लक्षात घ्या, तुमच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवर कधी कधी 3 डेट असतात. तर इथे कुठली तुम्हाला डेट टाकायची आहे, तर तुमची जी रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी आहे
ती जेव्हा साईन करते त्या साईनच्या खाली जी डेट असते मेन्शन केलेली ती डेट तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची कुठली ओळख जन्म खूण असेल तर ती इथे मेन्शन करायची असेल तर ती मेन्शन करू शकता. पुढे इथे तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी कार्ड, पासपोर्ट आणि बँक पासबुक ह्याच्यामधलं जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते अवेलेबल असेल तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. पण कोणी असं करायचं नाहीये की पासपोर्ट जर तुमच्याकडे आहे पण तुम्ही इथे नाही करत आहेत तर असं चालणार नाही. ही खोटी माहिती पुरवत आहेत तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला पुढे जाऊन हा त्रास होऊ शकतो आणि पुढे तुम्हाला नंतर भरती प्रक्रियेत थोडा रद्दबातल केलं जाऊ शकते. ठीक आहे, तर जी पण माहिती भरायची आहे ती खरी भरायची आहे. तर इथे तुम्ही यस केल्यावर तुम्हाला इथे त्याचे जे डिटेल्स आहेत ते इथे व्यवस्थित भरायचे आहेत. पॅन कार्ड नंबर, त्याच्यावरचं नाव, ड्रायव्हिंग लायसन नंबर, त्याच्यावरचं नाव आणि ड्रायव्हिंग लायसन इश्यूइंग ऑथॉरिटी जी पण असेल, महाराष्ट्र स्टेट व्हेकल जे पण असेल त्याच्यावर लिहिलेलं ते तुम्ही टाका. त्याची इश्यूइंग डेट, त्याची व्हॅलिडिटी आणि तुमच्या ड्रायव्हिंगचं लायसन्स काय आहे त्याच्यावर लिहिलेलं ते टाका. LMV आहे का काय आहे ते. त्यानंतर वोटर आय डी कार्ड नंबर आणि त्याच्यावरचं जे नाव असेल तुमचं ते इथे व्यवस्थित टाकायचं आहे. पुढे जर पासपोर्ट असेल तर यस करा आणि त्याच्यावरचं जो नंबर असेल तो टाका आणि त्याच्यावरचं तुमचं नाव टाका. त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाका, बँक अकाउंट होल्डरचं नाव टाका, बँक नाव टाका आणि त्याचा खाते क्रमांक टाका आणि इथे हा चेकबॉक्स चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता ही माहिती सर्व तुमची सेव्ह झालेली आहे. पुढे इथे ओके करा. आता पुढे जाण्याआधी तर तुम्हाला माझ्या 1 वर्षाच्या करंट अफेअर्सच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. त्या तुम्हाला 149 रुपीजमध्ये भेटतील आणि त्यासोबतच तुम्हाला 100+ TCSचे वेगवेगळे एक्झामचे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला फ्री देणार आहे. आणि जे विद्यार्थी JEE पदासाठी प्रिपेअर करणार असतील त्या विद्यार्थ्यांना TCSचे जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल पदासाठी, मेकॅनिकलचे अवेलेबल नाहीत, तर ह्या 2 पदासाठी जे पण आहेत विद्यार्थी त्यांच्या टेक्निकल सेक्शनसाठी जे उपयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत ते माझ्याकडे आहेत. ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत मी फ्री देणार आहे. बाकी जे नर्स GNM पद आहे त्यासंबंधी माझ्याकडे 2 ते 3 क्वेश्चन पेपर आहेत. ते सुद्धा तुम्हाला जर नर्स GNM असतील त्यांना मी ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे. बाकीच्या पदांसाठी माझ्याकडे कुठलेही क्वेश्चन पेपर अवेलेबल नाहीत टेक्निकलसाठी. तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचा आहे आणि त्याचा जो ट्रान्झॅक्शन ID आहे तो ह्याच्यावर मग तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे, ह्या नंबरवर. मग मी तुम्हाला PDF रूपात त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल. पुढे आता तुम्ही ॲडिशनल डिटेलच्या पेजवर आलात. आता जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे KDMC गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. अर्थक्वेक अफेक्टेड असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. बाकी यस जर केलं तर तुम्हाला इथे तुमचं ते डिटेल्स टाकायचे आहेत. ठीक आहे, तर हे बघून घ्या. त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉई असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. बाकी दिव्यांग माजी सैनिक, शहीद माजी सैनिक ह्यांचं जर तुम्ही पाल्य असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता स्पोर्ट्स पर्सनच्या बाबतीत तुम्हाला एवढे सारी इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर त्या बाबतीचं जे तुमचं सर्टिफिकेट असेल ते पडताळणी करून जे आलेलं सर्टिफिकेट असेल त्याच्यावरची जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही इकडे व्यवस्थित फिल करा जे स्पोर्ट्स पर्सन असेल ते. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे जर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर अनाथ असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता जे पण इथे यस आणि नो मी सांगत आहे त्या संबंधित तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कोणीही करून फायदा नाही. ठीक आहे, तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट दाखवायचं आहे. पुढे त्यांनी विचारलं तुम्ही कुठल्या एक्झाम मधून डिबार्ड झाला आहात का, असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे सगळ्यात महत्वाचं अदर डिटेल्स मध्ये जर तुमच्यावर कुठली FIR किंवा क्रिमिनल केस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. इथे कोणीही जर असेल तर नो करायचं नाही. तुम्हाला त्या FIRचा नंबर, त्याची डेट आणि त्याचा पोलीस स्टेशन जे आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आणि इथे चुकीची माहिती ही प्रोव्हाइड करायची नाही. जर FIR बंद झाली असेल तर इथे क्लोज करा, कारण तुमचं नंतर पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ह्या पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही सापडून जाल. त्यामुळे इथे जी आहे ती माहिती आहे ती खरीच भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आली आहे का, यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे त्याची डिटेल टाकायची आहे. पुढे तुमच्यावर कुठला फौजदारी खटला चालला असेल आणि कोर्टाने तुम्हाला निर्दोष किंवा दोषी ठरवलं असेल तर त्याच्याबद्दल असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आणि त्याची पुन्हा तिथे डिटेल टाकायची आहे. ठीक आहे, यस असेल तर. त्यानंतर फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तवणूक ठेवण्यासंबंधी तुम्हाला कुठलेही बंधपत्र किंवा बॉन्ड लिहून द्यायला लागला आहे का, तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुमच्यावर कधी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडनं अनुचित वर्तवणुकीबाबत कुठलाही आरोप किंवा त्या बाबतीत कारवाई जर केली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर भारतातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का, यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आणि पुढे तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी
किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का, यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे. यस असेल तर पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता इथे तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. तर तुमचा जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचा आहे, कारण तुमचा जो कम्युनिकेशन नंतर होणार आहे तुमचं सिलेक्ट झाल्यानंतर ते ह्याच्यावरच होणार आहे. तर इथे व्यवस्थित ते टाका. पुढे जो तुमचा परमानंट ॲड्रेस आहे तोच तुमचा जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस किंवा पत्रव्यवहाराचा पत्ता असेल तर इथे यस करा, म्हणजे आपोआप इथे फिल होईल. पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे मराठी लँग्वेजचं नॉलेज आहे का, यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे 10वीचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. तर इथे तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे तुम्हाला ड्रॉप बॉक्समधनं सिलेक्ट करायचं आहे. पण महाराष्ट्र स्टेट बोर्ड नसून जर तुमचं दुसरं बोर्ड असेल कुठलं तर ते सुद्धा तुम्ही इथनं अदर म्हणून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये नाव तुम्हाला टाकायला लागते. पुढे तुमच्या शाळेचं नाव, पर्सेंटेज आता ग्रेडमध्ये आहेत, CGPA मध्ये आहेत का पर्सेंटमध्ये आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. तुमचे ऑप्टेन गुण म्हणजे प्राप्त गुण आणि इथे जास्तीत जास्त गुण इथे तुम्हाला टाकायचे आहेत, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथे तुमची टक्केवारी ही दिसून जाईल. ठीक आहे, आणि तुमचं पासिंग इयर हे आपोआप इथे येऊन जाईल. ठीक, पुढे पुढे सेम असं तुम्हाला 12वीचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि सेम असेच डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनचे डिटेल्स सुद्धा टाकायचे आहेत. आता CGPA आणि पर्सेंटेजमध्ये, आता पर्सेंटेज असेल त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचा CGPA ग्रेड आहे आणि CGPAचा तुमचा जर कन्व्हर्जन फॉर्म्युला असेल पर्सेंटेजवाला, जर तुमच्या युनिव्हर्सिटीने दिला असेल किंवा तुमच्या रिझल्टवर तो मेन्शन असेल तर त्याचप्रमाणे तुम्हाला CGPA हे टाकायचं आहे की तुम्हाला ऑप्टेन CGPA किती आहे आणि मॅक्झिमम CGPA किती आहे आणि त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर. तर हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित काढा आणि ह्याच्या संबंधित तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे, मी प्रत्येकाला तो तुमचा CGPA मल्टिप्लाइंग फॅक्टर हा सांगणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्टेन CGPA टाकायचं असते, CGPA टाकायचं असते आणि त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर टाकायचा असतो. जर तुमच्या युनिव्हर्सिटीने मेन्शनच केलं नसेल तर मग हा मल्टिप्लाइंग फॅक्टर हा तुम्हाला 100 घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढे तुम्हाला इथे इयर ऑफ पासिंग टाकायचं असते, जे की तुमच्या सर्टिफिकेटवर मेन्शन असेल ते. ठीक आहे, ती डेट तुम्हाला दाखवावी लागेल. तर ज्या पदासाठी अनुभव हा टाकायचा आहे आणि तुमचा अनुभव हा 2 पार्टमध्ये जर असेल, म्हणजे तुम्ही 2 संस्थांमध्ये काम केलेलं असेल, तर तुम्ही आधी ह्या संस्थेचं नाव टाका आणि तिथला कालावधी इथे मेन्शन करा. त्यानंतर परत ॲड न्यू रो करा, म्हणजे तुमचं पुढे तुम्हाला त्या संस्थेचं नाव टाकायचं, पुढच्या संस्थेमध्ये ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलं असेल आणि सेम ती ही पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. आणि तसा तुमचा तो 2 वर्षाचा काय तो तुम्हाला लागणार आहे तो तुमचा काउंट झाला पाहिजे, तो इथे तुम्हाला दाखवेल. आणि ज्या पदासाठी अनुभवाची आवश्यकता नाही पण ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी सुद्धा अनुभव टाकला तरी चालेल, फक्त त्याच रिगार्डिंग तुमचं सर्टिफिकेट हे तुम्हाला शेवटी कागदपत्र तपासणीच्या वेळी तुम्हाला दाखवावं लागेल. तर असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. पुढे सेव्ह अँड नेक्स्ट. तर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला फोटोग्राफ टाकायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता फोटोग्राफ हे तुम्हाला 2 टाकायचे आहेत. एक तुम्हाला अपलोड करायचं आहे, जी तुमच्याकडे डिजिटल प्रिंट असेल. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला डिजिटल प्रिंट ठेवायची आहे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफची, आणि त्याच्या फिजिकल प्रिंट सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत. ठीक आहे, 10 ते 12 हे मी आधी सांगितलं होतं. तर तो फोटोग्राफ 80 KB ते 200 KB पर्यंतचा आणि JPG आणि JPG फॉर्मॅट मधलाच असला पाहिजे. तो तुम्ही इथे स्कॅन करून इथे ड्रॉप फाईल मधनं अपलोड करा. तर तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर फोटोग्राफ करायचा आहे. एखाद्या कॅमेऱ्याने कॅप्चर करायचा आहे, म्हणजे मोबाईल वापरत असाल तर फ्रंट कॅमेऱ्याने कॅप्चर करा आणि लॅपटॉप वापरत असाल तर लॅपटॉपच्या कॅमेऱ्याने कॅप्चर करा. ठीक आहे, पण बॅकग्राऊंड जर तुमचं असेल कॅप्चर करताना ते तुम्हाला मागचं व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आणि मग कॅप्चर करायचं आहे. तर हे दोन्ही फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे मग क्लोज करा. पुढे जर फोटो तुम्हाला रिसाइज करायचा असेल, म्हणजे त्याची साईज मेंटेन करायची असेल दिलेली किंवा त्याची डायमेन्शन मेंटेन करायची असेल, ठीक आहे, तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता. imageresizer.com वर जा आणि सिलेक्ट इमेजमधनं तुमचं इमेज सिलेक्ट करून तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डायमेन्शनमध्ये तुम्ही ते इमेज हे रिसाइज करून मिळवू शकता. पुढे आता इमेज अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला साईन अपलोड करायचे. ठीक आहे, तर साईन सुद्धा तुम्हाला 80 KB ते 200 KB मध्ये अपलोड करायची आहे. त्याने इथे देताना 50 KB ते 80 KB दिलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा ते 80 KB ते 200 KB हे मागत आहे. मी स्वतः ट्राय करून बघितलेलं आहे. तर तुम्हाला ह्या साईज मध्ये साईन ही अपलोड करायची आहे. पुढे साईन ही तुमची रनिंग हँड मध्ये असली पाहिजे, कॅपिटल मध्ये नसावी. त्यानंतर तुम्हाला 10वीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा रिझल्ट ह्यापैकी एक तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये किंवा JPG फॉर्मॅट मध्ये 100 KB ते 2 MB ह्या साईज मध्ये अपलोड करायचा आहे. ठीक आहे, मी सांगेल PDF फॉर्मॅट मध्येच करा,
आणि ह्यासाठी तुम्ही कुठले ॲप यूज करू शकता, तर ॲडॉब स्कॅन नावाचं एक ॲप येते मोबाईलमध्ये, त्याने ते स्कॅन करून ते तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तयार करू शकता आणि अपलोड करू शकता. पुढे जर तुमचं 12वी असेल तर 12वीचं मार्कशीट, डिग्रीचं मार्कशीट, डिप्लोमाचं मार्कशीट आणि डिग्रीचं मार्कशीट हे तुम्हाला इथे व्यवस्थित अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे मागे तुम्ही मेन्शन केलं असेल डोमिसिल, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तेच इथे तुम्हाला सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते, आणि तुमचं जर ट्रेनिंग कुठे केलं असेल किंवा ITIचं सर्टिफिकेट असेल ते इथे अपलोड करायचं आहे. पण जर नसेल केलं तर नाही केलं तरी चालेल. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर असेल तर, OBCचे विद्यार्थी असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, EWS असेल तर EWSचं करायचं आहे. ठीक आहे. पुढे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, पासबुक आणि अदर तुमची काही डॉक्युमेंट्स असेल ती, ह्याच्यामध्ये काय येणार तर MSCIT, तुमचं काही मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असेल तर जी तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायची आहेत ती तुम्ही इथे अपलोड करू शकता. आणि टायपिंगचं वगैरे तर हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. पुढे काही डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पुन्हा विचारू शकता. त्यानंतर हे सगळी तुम्हाला चेकबॉक्स चेक करायची आहेत आणि फॉर्मचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू घेतल्याने तुम्हाला समजेल कुठे काही तुम्ही चूक वगैरे केली असेल तर ती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये समजेल, आणि काही चूक नसेल तर मग सबमिट करा. आता पेमेंट करताना तुमच्या पेमेंट इंटरफेसमध्ये जर अशी विंडो येत असेल, कारण मी ह्या एक्झामसाठी कुठलंही पेमेंट केलेलं नाही त्यामुळे मला काही इतकी आयडिया नाही, पण जर असा इंटरफेस असेल आणि तुम्हाला UPIने पेमेंट करता येत असेल तर मी सांगेल UPIने तुम्ही पेमेंट करा. बाकी ह्या मेथडने करू नका सिक्युरिटी रिझनमुळे. तर UPIने पेमेंट करण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करा QR वर. मग तुम्हाला भीम UPIच्या मदतीने मेक पेमेंट करायचं आहे आणि तुमचा UPI ID जर तुम्हाला माहिती असेल तो इथे टाकायचा आहे, किंवा तुम्ही इथे क्लिक केल्यावर तुम्हाला एक QR भेटेल. त्या QRने तुम्ही Google Payच्या मदतीने किंवा मोबाईलच्या मदतीने तुमच्या पेमेंट करणं सोपं तुम्हाला जाईल. तर अशा मदतीने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट होत असताना कोणीही बॅक जायचं नाहीये, कारण जर बॅक गेलात तर तुमचं पेमेंट हे तर डिडक्ट होईल, पण तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर पेमेंट सक्सेसफुल असं येणार नाही. आणि हे जर पेमेंट अडकून राहिलं आणि तुमची फॉर्म भरायची लास्ट डेट जर निघून गेली तर तुमचा फॉर्म हा एक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे पेमेंट सक्सेस होईपर्यंत कोणीही बॅक जायचं नाहीये. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म हा जनरेट होईल आणि त्या ऍप्लिकेशन फॉर्मवर पेमेंट सक्सेस असं येईल लिहून. ठीक आहे. हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि त्या ऍप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट घेऊन ठेवायची आहे, कारण ही तुम्हाला नंतर अवेलेबल होणार नाही. त्यामुळे आत्ताच प्रिंट घेऊन ठेवा. तर तुम्हाला प्रिंट बटनवर क्लिक करायचं आहे आणि ती प्रिंट तुम्ही इथे जाऊन सेव्ह ॲज अ PDF म्हणून ती प्रिंट सेव्ह करू शकता. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्हाला जर लागली तर त्याची ती प्रिंट काढू शकता. ठीक आहे. आधीच काढून ठेवण्याची गरज नाही, पण ती तुम्ही सेव्ह करून ठेवा. पुढे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्लिपची सुद्धा प्रिंट घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा आणि जी पण तुमची पेमेंट स्लिप असेल त्याची तुम्ही प्रिंट ही काढून ठेवा, कारण ही सुद्धा नंतर लागते आणि नंतर तुम्हाला ती अवेलेबल होणार नाही. तर हे दोन तुम्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे व्यवस्थित ठेवायचे आहेत सेव्ह करून. ठीक आहे. जर लागली तर प्रिंट करून घ्या नंतर. पुढे जर तुम्हाला दुसऱ्या अजून पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर पुन्हा तुम्ही तुमच्या लॉग इन डिटेलवरनं लॉग इन करा आणि ह्या फॉर्मसाठी तुम्हाला कुठलीही नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. ह्याच लॉग इन डिटेलवरनं लॉग इन करायचं आहे आणि क्लिक हिअर टू अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा सेम प्रोसिजर तुमची ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे आणि पुन्हा फॉर्म हा तुमचा फिल करायचा आहे आणि शेवटी पेमेंट हे करायचं आहे. तर चला, आशा करतो मी तुम्हाला सगळी ही प्रोसेस समजली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुमचे काही डाऊट्स असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाकी टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. त्याच्यावर मी नवीन भरतीचे अपडेट्स हे देत असतो आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे. चला, थँक्यू.